प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 12 मे 2026 मंगळवार। विजय मिळवण्याचे निर्णय। पण देवाचे आभार असोत जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हाला विजयात नेतो आणि आमच्या मार्फत त्यांची ज्ञानाचा सुवास सर्वत्र पसरवतो। 2 कोरिंथियर 2 अध्याय 14 वचन। आजच निर्णय द्या, विजयावर विजय मिळवत प्रत्येक प्रलोभनावर मात करण्यासाठी जगा। स्वतःला विजयी जीवनासाठी समर्पित करा। प्रभूची इच्छा आहे की तुम्ही नेहमी विजय मिळवावा। विश्वासाने ही कबुली द्या, मी शेपूट नाही तर मस्त असेन, काली नाही तर वर असेन। देवाचे आभार असोत जो मला येशू ख्रिस्ताद्वारे विजय देतो। 1 कोरिंथियर 15 अध्याय 57 वचन। येशू ख्रिस्ताला कधीही प्रभाव माहीत नाही, तो विजयी ख्रिस्त आहे। इस्रायलची सामर्थ्यवान देव, जो इस्रायल पुढे विजयी राजा म्हणून केला, राष्ट्राने पराभूत केले आणि राजावर विजय दिला, तोच प्रभू तुम्हालाही नक्कीच विजय देईल। तुम्ही काय करावे? पराभवाचे विचार मनात येऊ देऊ नका। नकारात्मक शब्द बोलू नका। निराशाला नकार करा। देवाचे आत्म्याने आणि धैर्याने भरलेले राहा। विश्वासाने घोषित करा, आज प्रभू माझ्यासाठी चमत्कार करेल आणि मला विजय देईल। अनेक लोक प्रभावाचे शब्द बोलतात, मी जन्मलेल्याचे का जगण्यापेक्षा मरलेले बरे। इतर सर्वजण पुढे जात आहेत, पण मीच पडत आहे, हे माझे नशीब आहे। असे शब्द देवाचे लेकराचे तोंडून येऊ नयेत। ते राजाचा पुत्र पुत्री आहेस, मग अनाथासारखे जीवन का जगावे? ख्रिस्ताने क्रूसावर तुझ्यासाठी सर्व काही पूर्ण केले आहे, मग तू दुर्बलतेत का राहतोस? जो तुला सर्व गोष्टींमध्ये विजय देतो तो तुझ्याबरोबर आहे। युद्धाची काळात जेव्हा शत्रू त्याला वेढत होते, तेव्हा राजा यहोशाफाटाने देवाबद्दल योग्य समज असल्यामुळे विजयाचे शब्द बोलले। हे आमची पितरांचा परमेश्वरा, तू स्वर्गातील देव नाहीस काय? तुझ्या हातात सामर्थ्य आणि बल आहे, तुझ्या समोर कोणीही उभे राहू शकत नाही। 2 इतिहास 20 अध्याय 6 वचन। प्रिय देवाचे लेकरा, तू सर्वशक्तिमान देवाचे अनुयायी आहेस आणि त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही। तुला या जगीय संघर्षाने सामोरे जावे लागू शकते, पण घाबरू नकोस। युद्ध प्रभूचे आहे, प्रभाव सैतानाचा आहे आणि विजय तुझा आहे। जो तुला विजय देतो त्या देवाचे आभार मान। अधिक चिंतनासाठी वचन। जरी मी मृत्यूची सावलीच्या तरीतून चाललो तरी मी कोणत्याही वाईटाला घाबरणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस। स्तोत्र 23 अध्याय वचन 4। आजचे बायबल वाचन सकाळी 2 राजा 15 अध्याय 16 अध्याय, संध्याकाळी योहान 3 अध्याय 1 ते 18 वचन। धन्यवाद।